आपण हे सगळी जी घडामोडी आहेत ना त्या घडामोडींबाबत आपण काय एक्सपर्टची चर्चा करणार आहोत. सतीश ढगे कर्नल आपल्यासोबत जोडले गेले. खूप खूप स्वागत आहे तुमचं. याबाबत तुमच्याकडनं माहिती घ्यायची. पाकिस्तान कर्नल ढगे आता चारही बाजूने घेरला गेलेला आहे. एकीकडे भारतानं पाकिस्तानवरती चहू बाजूने हल्ला केला, त्याची सगळी शहरं आता अंडर अटॅक असं म्हणता येईल. दुसरीकडे अंतर्गत कलह पाकिस्तानमध्ये गृह कलह सुरू झाला. एकीकडे बलोच आर्मी, दुसरीकडे इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक शरीफचे कार्यकर्ते हे आंदोलनाच्या तयारीत आहेत. पाकिस्तान मधल्या सध्याच्या अवस्थेचं कसं वर्णन कराल कर्नल ढगे? अराजकतेकडे वाटचाल सुरू आहे, पण याची सुरुवात कोणी केली? सुरुवात जे पाकिस्तानने सुरुवात केली. नक्कीच पहलगाम हल्ला केला. त्याच्यानंतर आम्ही जे आहे काही नॉन कायनेटिक ऍक्शन्स घेतल्या. नंतर आम्ही मिलिटरी ऍक्शन्स घेताना आम्ही स्पष्टपणे सांगितलं की आमचा पाकिस्तानशी लढा नाहीये. मुळात आमचं पाकिस्तानच्या विरुद्ध युद्ध नाही, आमचं दहशतवादाच्या विरुद्ध युद्ध आहे. आणि या दहशतवादाला संपवण्यासाठी जे जे काही लागेल ते आम्ही करेल. म्हणून आम्ही फेज 1 ऑपरेशन सिंदूरचा केला, ज्यामध्ये 9 जे टार्गेट्स होते, टेररिस्ट हायडआउट्स आहेत, ते आम्ही त्या ठिकाणी उद्ध्वस्त केले. याच्यानंतर पुन्हा पाकिस्ताननं सुरुवात केली की 15 आमच्या मिलिटरी इन्स्टॉलेशनवर पाकिस्ताननं हल्ला केला. म्हणून त्याला रिस्पॉन्ड करण्यासाठी आज आपल्याला पाकिस्तानच्या लाहोर सेक्टर मधल्या जे AWS आहे त्यांची एअर डिफेन्स सिस्टम, ADS जी आहे एअर डिफेन्स सिस्टम, ती उद्ध्वस्त करावी लागली. बरं, तिथेही पाकिस्तान थांबला नाही. आता पुढच्या स्टेजला त्या ठिकाणी गेला. 1 नाही 2 नाही 3 राज्यामध्ये, जम्मू काश्मीरमध्ये, राजस्थानमध्ये, पंजाबमध्ये नागरी वस्त्यांवर जर अशा प्रकारचे ड्रोन हल्ले त्या ठिकाणी होत असतील, आमच्या सामान्य नागरिकांची जीव जर त्या ठिकाणी जाणार असतील, तर माझ्या मते पाकिस्ताननं रेड लाईन क्रॉस केली. आणि ही रेड लाईन क्रॉस केल्यानंतर भारताचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियोशी बोलले, युरोपियन युनियनच्या रिप्रेझेंटेटिव्हशी बोलले. त्याच वेळेस राजनाथ सिंग यांनी जे आहे सिक्युरिटी रिव्ह्यू घेतला, त्या प्रकारचे प्लॅन्स डिस्कस केले आणि NSA आणि प्रधानमंत्री यांची चर्चा झाली. सायमल्टेनियसली या सगळ्या गोष्टी घडल्या आणि त्याच्यानंतर इनफ इज इनफ याच्यानुसार माझ्या मते करारा जबाब देण्यासाठी भारतानं ऑलरेडी कारवाई सुरू केली. आणि तेच आपल्याला दिसतंय. पाकिस्तान मधला असा कुठलाच भाग नाही, पाकव्याप्त काश्मीर सोडा, त्याच्याशिवाय 16 पेक्षा सुद्धा जास्त शहरांमध्ये मागच्या काही तासांमध्ये जबरदस्त हल्ले भारतानं त्या ठिकाणी केले. त्यांची एअर वॉर्निंग सिस्टम पूर्णतः उद्ध्वस्त केली. हे काय कमी होतं? सायमल्टेनियसली त्याच वेळेस आपल्या नौदलानं सुद्धा जे आहे त्या ठिकाणी कारवाई केली. आणि नौदलानं केलेल्या कारवाईमध्ये कराची असेल किंवा इस्लामाबाद असेल, तिथे सुद्धा जे आहे म्हणजे कराची बंदरावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर ब्लास्ट झाल्याची बातमी आपली त्या ठिकाणी येते. पुन्हा हे काय कमी होतं? आर्टिलरी फायरिंगच्या माध्यमातून आर्मी सुद्धा जे आहे जबरदस्त त्याला रिस्पॉन्ड करते. म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स एकत्रितपणे आम्ही जर ठरवलं तर काही तासामध्येच पाकिस्तानची काय दानादान उडू शकते हे मागच्या काही तासांमध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलं. पण पुन्हा सुरुवात जी आपण त्या ठिकाणी केली होती, ही सुरुवात कोणी केली? पहलगाम हल्ल्यापासून पाकिस्ताननं केली. आमच्या नागरी वस्त्यांवर जे आहे ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्ताननं केला. आमच्याजवळ जे आहे सक्षम अशा प्रकारची S-400 मिसाईल डिफेन्स सिस्टम आहे, आम्ही स्वतःचा तर बचाव केला. पण तुम्ही एकदा रेड लाईन क्रॉस केल्यानंतर त्याचे काय परिणाम होऊ शकतात मागच्या काहीच तासांमध्ये पाकिस्तानची जे वाईट अवस्था झालेली आहे ती आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर या संधीचा फायदा नक्कीच तिथले इंटरनल एलिमेंट्स घेत आहेत. बाकीची तशी परिस्थिती पाहिली तर पाकिस्तानची जी आहे जबरदस्त वाईट परिस्थिती होती आर्थिक दृष्टिकोनातून, राजकीय दृष्टिकोनातून. बलोच लिबरेशन आर्मीचे जे स्वातंत्र्य सेनानी आहेत त्यांचा जो मागच्या काही काळापासून जो उठाव त्या ठिकाणी सुरू आहे, आणि ही संधी मिळताच आता ते पुन्हा स्ट्रॉंग त्या ठिकाणी झाले. BLAनं जे आहे अटॅक केलेला आहे, क्वेटामध्ये अटॅक केलेला आहे. अफगाणिस्तानच्या मार्फत पण जे आहे TTPचा तो त्या ठिकाणी खतरा आहेच आहे. आणि PTI त्यांचा प्रमुख विरोधी पक्षनेता, सर्वात पॉप्युलर लीडर इम्रान खान, त्याला जेलमध्ये टाकलेलं आहे. तर आता ही अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आता या PTIच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा रस्त्यावर येऊन आंदोलनं सुरू केलेली आहे. कारण सरकार निष्क्रिय आहे आणि सरकारपेक्षा सुद्धा तिथलं पाकिस्तानचं लष्कर हे निष्क्रिय आहे. मुल्ला मुनीर कशा प्रकारचा सायकोपॅथ आहे आणि पाकिस्तानला कशा प्रकारे त्यांनी जे आहे खड्ड्यात ढकललेलं आहे हे सगळ्यांना कळतंय. म्हणून प्रचंड असंतोष आहे आणि एक प्रकारे जे आहे ग्रहकलह, एक प्रकारे तिथली अंतर्गत अशांतता आणि प्लस भारताविरुद्ध त्यांनी केलेली एक प्रकारची हिमाकत, याचं कॉम्बिनेशन जर आपण पाहिलं तर पाकिस्तानचे तुकडे तिकडे होण्याकडे जी वाटचाल त्या ठिकाणी सुरू आहे त्याला आता ते कसे रोखणार हे सगळ्यात मोठं चॅलेंज त्यांच्याकडे असणार आहे. म्हणजे सगळे कसं कर्नल ढगे, आपण जर बघायला गेलं तर पाकिस्तानने ज्या प्रकारे वेगवेगळ्या इथे भारताने अटॅक इथे लॉन्च केलेला आहे, सगळ्यात पहिले बघता कराची सुद्धा आपण पोहोचलो. यावेळेस कराचीमध्ये नेव्हीचा अटॅक झाला. म्हणजे ते करेक्ट मी इफ आय एम रॉंग, 71 नंतर पहिल्यांदाच कराचीवरती थेट कारवाई करण्यात आलेली आहे. बरोबर. 1971च्या सुद्धा युद्धामध्ये ऑपरेशन ट्रायडंटच्या माध्यमातून आपण कराचीचं नेव्हल ब्लॉकेट त्या ठिकाणी केलं होतं. आणि 71 नंतर आता पहिल्यांदाच असा प्रकार सगळा आपण केलेला. आणि बघा म्हणजे नौदलानं जी कारवाई त्या ठिकाणी केली, काही तासामध्येच
आपण कराचीवर सुद्धा जो आहे त्या ठिकाणी नेव्हल हल्ला त्या ठिकाणी करू शकलो. काही तासामध्येच आतापर्यंत ज्या वल्गना पाकिस्तान करत होते की आमच्याकडे अशी शस्त्रास्त्र आहे, आमच्याकडे जे चायनाचा पाठिंबा आहे, आणि म्हणजे त्यांच्या आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं होतं की पाकिस्तानमध्ये जर भारताचं सैन्य घुसलं तर आम्ही जे आहे त्यांना परतच जाऊ देणार नाही. मी खरंच म्हणजे वेळोवेळी तेच म्हणतो की एकदा आम्ही पाकिस्तानमध्ये घुसलो तर आम्हाला परत जाण्याचा प्रश्नच नाही भारतीय सैन्याला. कारण एकदा तिथे कब्जा केल्यानंतर अगोदर आम्ही मागच्या 70 वर्षामध्ये ज्या चुका केल्या की तुमचे 93,000 सैनिक जे सरेंडर करून आले, त्या प्रिझनर ऑफ वॉरला आम्ही सोडून दिलं. आम्ही जिंकलेल्या 1971च्या युद्धामध्ये, 1965च्या युद्धामध्ये पाकिस्तानची भूमी जी जिंकली होती आम्ही ती सोडून दिली. माझ्या मते 2025ला मात्र आता ती चूक केली नाही पाहिजे. हा पाकिस्तान सुधरत नाही आणि या पाकिस्तानला जर सुधरवायचं असेल तर माझ्या मते त्यातला बहुतांश भाग आणि त्यातल्या त्यात पाकव्याप्त काश्मीर हा भारतामध्ये सम्मिलित करून घेणं हे त्याचं जे आहे उत्कृष्ट सोल्युशन असू शकतं असं मला स्पष्टपणे वाटतं. नाही ढगे, अजून सगळ्यात मोठा दुसरा मुद्दा आणखी जो समोर येतोय, पाकिस्तानच्या आर्मीमध्ये सुद्धा आता कुठेतरी सैन्यामध्ये उठावाची चिन्ह दिसत आहेत. मुनीर यांना तिथे डिटेन करण्यात आलेलं आहे किंवा त्यांना हटवण्यात येईल ही सुद्धा परिस्थिती समोर आहे. एक तर सध्याच्या राजकीय नेतृत्वावरती तिथल्या जनतेचा असणारा अविश्वास, त्यांनी तिथे नेहमीच हा आरोप केलेला आहे. जे पाकिस्तान तहरीक इन्साफ पक्षाचे PTIचे जे समर्थक आहेत ते आता आडियालाच्या जेलच्या बाहेर उभे आहेत, कदाचित जेलवर हल्ला करू शकतात अशी परिस्थिती आहे. हा राजकीय व्यवस्थेवरचा तिथल्या जनतेचा अविश्वास आणि दुसरीकडे आता मिलिटरीवरती त्यांच्या आपापसातला तिथला होणारा बंड हा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. दुसऱ्या मुद्द्याकडे सगळ्यात येतो, मुनीर यांची हकालपट्टी होऊ शकते की तिथं बंड ऑलमोस्ट झालेलं आहे, त्यांना तिथे ताब्यात घेण्यात आलेलं आहे. या क्षणाला अशी परिस्थिती असताना, चारी बाजूने हल्ला होत असताना ही पाकिस्तानसाठी बॅड न्यूज तर आहेच, पण याचे परिणाम काय होऊ शकतात? हा अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही या ठिकाणी डिस्कस केला. फक्त या बातम्या येत आहेत, अजून ते ऑथेंटिकेट झालं नाही, पण खरोखरच ही बातमी जर खरी असेल की मुल्ला मुनीर, त्यांचा जो लष्कर प्रमुख आहे जनरल असीम मुनीर, याची उचलबांगडी होणार आहे, ही जर बातमी त्या ठिकाणी खरी असेल तर माझ्या मते हा टर्निंग पॉईंट करू शकतो. का? मी त्या मुद्द्याकडे येतो. सर्वात पहिल्यांदा जनरल मुल्ला मुनीर यांची जी आहे उचलबांगडी का होईल, त्याच्या मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे मुळात हा भारताच्या विरुद्ध युद्धाचा सगळा जो प्लॅन आहे हा मुल्ला मुनीर याचाच आहे. कारण तिथले एअरफोर्सचे चीफ, त्याचबरोबर नेव्हल चीफ यांचा या प्लॅनला सपोर्ट नव्हता, अशा प्रकारच्या काही बातम्या येत होत्या. मुळातच पाकिस्तानमध्ये राजकीय नेतृत्व फक्त नावालाच असतं, नावाला ती लोकशाही आहे, खऱ्या अर्थानं ते पपेट आहे. आणि तिथला जो प्रमुख असतो किंवा निर्णयकर्ता जो असतो तो पाकिस्तानचा लष्कर प्रमुखच असतो. मागच्या 7 दशकांचा इतिहास तो सांगतो. प्रचंड प्रमाणामध्ये जे आहे तिथे वेळोवेळी अशा प्रकारचे लष्करी उठाव झालेले आहेत आणि त्या ठिकाणी ते हुकुमशहा बनलेले आहेत, हा त्यांचा इतिहास आहे. मग या जनरल मुनीरला सुद्धा जे आहे अशाच प्रकारे पाकिस्तानचा हुकुमशहा बनण्याचं त्याची महत्वाकांक्षा होती आणि त्या अनुषंगानं त्यांनी हा सगळा प्रकार केला. त्याला विरोध हा नेव्हल चीफचा होता, एअरफोर्स चीफचा होता. एवढंच नाही तर पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा गटातटाचं राजकारण हे पहिल्यापासून आलेलं आहे. कर्नल ढगे, कसं बघताय गोष्टीकडे? किती मोठी गोष्ट आहे पाकिस्तानसाठी, तर हा सगळ्यात मोठा लाजिरवाणा, बिगेस्ट एम्बॅरेसमेंट. ऍब्सोल्युटली. म्हणजे मुळात आपला दहशतवादाविरुद्धचा लढा होता आणि त्यातला पहिला कॉम्पोनंट दहशतवादाची तळ उद्ध्वस्त करणं. पण त्याहून महत्वाचं या दहशतवादाला सपोर्ट करणारे जे एलिमेंट्स आहेत, ज्यामध्ये महत्वाचं पाकिस्तानचं लष्कर आहे, ज्यामध्ये महत्वाचं ISI आहे, त्याचा सुद्धा बंदोबस्त करणं त्या ठिकाणी आवश्यक होतं. आणि काही तासांमध्येच जर ISIच्या हेडक्वार्टरवरच हल्ला होत असेल, तिथे ड्रोन हल्ला त्या ठिकाणी होत असेल, तर पाकिस्तानची सुरक्षा व्यवस्था किती तकलादू आहे हे सरळ सरळ त्या ठिकाणी लक्षात येतं. तुम्ही बिलकुल योग्य शब्द त्या ठिकाणी वापरला की पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेच्या गंडस्थानावरच अशा प्रकारचा हल्ला करण्यामध्ये भारताचं सुरक्षा व्यवस्था जी आहे, सुरक्षा दल जे आहे ते यशस्वी झालेलं आहे. आणि मुळातच म्हणजे ज्या प्रकारे दिसतंय की पाकिस्तानमधले असा कुठलाच भाग नाही ज्या ठिकाणी आपण हल्ला करू शकलेलो नाही. आणि आता जे आहे ISIच्या हेडक्वार्टरवर जर त्या प्रकारचा हल्ला होत असेल तर आता खरोखरच पाकिस्तानमध्ये उरलं काय हेही आता आपल्याला पाहावं लागेल. आणि रात्र सरता सरता पहाट होता होता आणखीनही कुठे कुठे हल्ले त्या ठिकाणी होतात आणि पाकिस्तानचे किती नुकसान होतं हे जे आहे येणाऱ्या काही काळामध्ये किंवा येणाऱ्या काही तासांमध्ये कळेल. फक्त मी माझा अगोदरचा मुद्दा जो आहे तो महत्वाचा मुद्दा जो कंप्लीट करतो. मुल्ला मुनीर जो आहे तो या सगळ्या याच्या मागे त्या ठिकाणी होता आणि ऑलरेडी गटातटाचं राजकारण त्या ठिकाणी आणि अवकात नसताना सुद्धा आणि ही सगळी परिस्थिती असताना सुद्धा भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याचं काम, चिथावणीखोर काम हे मुल्ला मुनीरनंच त्या ठिकाणी केलं होतं. आता मागच्या काही तासांमध्येच पाकिस्तानच्या लष्कराची जी नाचक्की झाली, भारतानं जो जबरदस्त प्रहार पाकिस्तान विरुद्ध केला आणि त्याच्या अगोदर सुद्धा BLAच्या माध्यमातून पाकिस्तानच्या लष्कराची निष्क्रियता त्यांच्या जनतेसमोर आली होती. मग आता यातून जर बाहेर निघायचं असेल तर एकुलता एक पर्याय आहे, आंतरराष्ट्रीय दबावाच्या माध्यमातून कुठेतरी मीडिएशन त्या ठिकाणी व्हावं आणि कुठला तरी जे आहे फेस सेवर आपण ज्याला म्हणतो
तो फेस सेव्हर त्या ठिकाणी मिळावा. मग या ठिकाणी फेस सेव्हर काय असेल, या सगळ्या गोष्टींचा ठिकरा कोणावर फोडायचा, लष्कर प्रमुख मुल्ला मुनीरवर, त्याला जे आहे त्याच्या जागेवरून बाजूला हटवायचं आणि एक प्रकारे पाकिस्तान अशा प्रकारची भूमिका घेऊ शकेल की बघा हे सगळं जे आहे त्या मुनीरमुळे त्या ठिकाणी झालं होतं, त्याला तर आम्ही त्या ठिकाणी हटवलं आणि आता भारतासोबत जे आहे आम्ही सामोपचाराची भाषा आता करायला त्या ठिकाणी तयार आहे. म्हणजे फेस सेव्हर म्हणून जे आहे मुनीरला हटवणं हा अत्यंत महत्वाचा फॅक्टर त्या ठिकाणी ठरू शकतो आणि माझ्या मते हे तेव्हा शक्य आहे ज्यावेळेस अमेरिकेनं अशा प्रकारचा दबाव पाकिस्तानवर त्या ठिकाणी टाकला असेल. माइट बी चायना हा फॅक्टर सुद्धा त्या ठिकाणी असेल आणि जस्ट चर्चेच्या माध्यमातून येते, याला कुठेही ऑथेंटिकेशन नाही. जनरल मिर्झा नावाचा जो त्यांचा अधिकारी आहे, जो सिनियर ऑफिसर त्या ठिकाणी, यांनी एक प्रकारचा प्रॅग्मॅटिक ऑफिसर मानला जातो. याच्यासारखा जनरल मुल्ला मुनीर सारखा जो आहे सायकोपॅथ मानला जात नाही, तर त्याला जे आहे अमेरिकेचा सुद्धा लष्कर प्रमुख म्हणून पाठिंबा आहे, अशा प्रकारच्या बातम्या येतात. पुन्हा मी सांगतो याचं ऑथेंटिकेशन आणखीन झालं नाही, पण हा फेस सेव्हर होऊ शकतो आणि एक प्रकारे डी एस्केलेशन होण्यासाठी या युद्धाची जी झळ जी आहे ते पाकिस्तानला आणखीन जास्त बसू नये यासाठी जी आहे ही अत्यंत महत्वाची स्टेप त्या ठिकाणी ठरू शकते. पण हे सगळं तेव्हाच पॉसिबल आहे ज्यावेळेस मुल्ला मुनीरला जे आहे त्याच्या पदावरून हटवण्यात येईल आणि त्याला जे आहे एक प्रकारे डिटेन ज्यावेळेस करता येईल आणि नवीन. पण कर्नल ढगे, सामान्य माणसाच्या समजण्यासाठी लढाईची वेळ सेनापतीला हटवून कसं चालेल? पाकिस्तानची भीती म्हणायची, पळपुटेपणा म्हणायचा की एकदम चुकलेलं त्यांचं हे सगळं प्लॅनिंग म्हणायचं? सेनापतीला हटवत नाहीयेत, सेनापतीच्या ऐवजी जे दुसरा सेनापती आणायचा आहे. पण ज्यावेळेस तुमच्या अस्तित्व राहील की नाही हेच ज्यावेळेस त्या ठिकाणी म्हणजे त्या तुमच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह ज्यावेळेस निर्माण होतं त्यावेळेस लीडर हटवण्याशिवाय दुसरा पर्याय काय? म्हणजे ज्या प्रकारचे हल्ले होत आहेत आपण पाहिलं की पाकिस्तानचा कुठलाच भाग जो आहे तो सुरक्षित नाही. 16 पेक्षा सुद्धा जास्त शहरावर हल्ले झालेले आहेत, पाक व्याप्त काश्मीरमध्ये झालेले आहेत. तुमची बंदरं त्या ठिकाणी सुरक्षित नाही, एअर डिफेन्स नावाची सिस्टम तुमच्याकडे उपलब्धच त्या ठिकाणी नाही. काही तासांमध्ये तुमची दानादान पाकिस्तानची जी आहे भारतानं उडवलेली आहे. मग हे सगळं जर असं असेल तर तुम्ही किती दिवस तर सोडा, किती तास तरी जे आहे सस्टेन करू शकता का? आणि सगळ्यात शेवटचा पत्ता त्यांच्याकडे जो असणार आहे तो न्यूक्लिअर वॉर, आणि हे न्यूक्लिअर वॉर होऊ नये म्हणून नक्कीच आंतरराष्ट्रीय दबाव येणार. त्या ठिकाणी अमेरिकेसारखी राष्ट्र महत्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावणार. आणि मग हे सगळं करताना बाय द वे भारतानं सुद्धा जे आहे आपली खमकी भूमिका अमेरिकेसमोर त्या ठिकाणी ठेवलीच असेल की आम्ही संयम आतापर्यंत ठेवलेला आहे, आम्ही एस्केलेट केलं नाही आणि तरी सुद्धा जर पाकिस्तान असं करत असेल तर आम्ही सुद्धा जे आहे शंड नाही आहोत, आमच्याकडे सुद्धा क्षमता आहे. माझ्या मते स्पष्ट भाषेमध्ये अशा प्रकारचा इनडिरेक्ट डिरेक्ट मेसेज जो आहे आंतरराष्ट्रीय जगताला भारतानं दिला असेल आणि त्यानंतरच हे सगळं जे आहे सांगितल्यानंतरच जे आहे मागच्या काही तासामध्ये जोरदार चढाई आपण पाकिस्तानमध्ये त्या ठिकाणी केली असेल. माझ्या मते पाकिस्तानच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल अशा प्रकारची सिच्युएशन त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि म्हणून असा काही निर्णय घेतला जाऊ शकतो. अजून तो घेतला नाही घेतला माहित नाही, पण घेतला जाऊ शकतो असं मला वाटतं. खूप महत्वाच्या या सगळ्या घडामोडीचे समोर येतात. पाकिस्तानची तब्बल 5 विमानं भारतानं आज पाडलेली आहेत. हा किती मोठा आपल्यासाठी स्ट्रॅटेजिक विजय असू शकतो या क्षणाला. पाकिस्तानकडनं काल दावे करण्यात आले ते अर्थात फोकणारे दावे होते, पण आता आज आपण बघितलं की पाकिस्तानची 5 विमानं आपण पाडलेली आहेत. हा किती मोठा पाकिस्तानसाठी धक्का असू शकतो किंवा भारतासाठी किती ही आपण एक म्हणू शकतो ही चांगली बातमी असू शकते. काही तासांपूर्वी विश्लेषण करताना ज्यावेळेस ISPR पाकिस्तानच्या ISPR ची ती प्रेस कॉन्फरन्स मी पाहिली आणि त्यामध्ये ज्यावेळेस मी ऐकलं की आमचे 2 फायटर जेट जे आहेत ते भारताच्या भूमीमध्ये पडलेले आहेत, मला खरंच खूप मोठं आश्चर्य वाटलं. कारण पाकिस्तान त्यांनी एक प्रकारे त्यांची कबुली आहे, त्यांनी आणि कबूल केलं की होय आमची विमानं आत गेली होती, आमची विमानं पाडली आहेत भारताने. एक प्रकारे त्यांनी त्यांचा तिथला त्याबाबतचा पराभवच मान्य केला म्हणायचा. एक्झॅक्टली. आणि हे आश्चर्यकारक यासाठी होतं की पडे तो भी टांग ऊपर अशा प्रकारची पाकिस्तान नेहमीच भूमिका घेत असतो आणि पाकिस्तान स्वतःहून असं ऍक्सेप्ट करतो की आमचे 2 विमानं त्या ठिकाणी पडले. मला आश्चर्यकारक वाटलं, पण ते यासाठी जे आहे थोड्या काळामध्ये ते आश्चर्य माझं जे आहे डाय डाऊन झालं यासाठी की काही थोड्या वेळातच मला कळालं की ही विमानं त्या ठिकाणी पडलेली आहेत फायटर जेट, ज्यामध्ये JF-17 आहे, F-16 पण त्या ठिकाणी आहे. एक महत्वाचा अपडेट पुन्हा कर्नल ढगे, एक सेकंड तुम्हाला थांबवतोय, माफ करा. एक महत्वाची बातमी, पश्चिमी देशांचा पाठिंबा घेण्याचा भारताचा या ठिकाणी प्रयत्न आहेत. मगाशीच तुम्ही कर्नल ढगे म्हणाला होता की भारतानं ऑलरेडी महत्वाच्या अमेरिका असेल किंवा युरोपियन युनियनशी बोलले होते. आता भारत जगातील 10 देशांच्या संपर्कात आहे. ही मोठी बातमी, मोठी अपडेट दिल्लीतून यावेळी येते. भारतानं पाकिस्तान विरोधात जनमत गोळा करण्याचा आता भारतानं इथे प्रयत्न सुरू केलेला आहे. जगातील 10 महत्वाच्या देशांच्या संपर्कात सध्या भारत आहे. या सर्व देशांमध्ये भारताने केलेली कारवाई ही कशी योग्य आहे आणि भारताने केलेली ऍक्शन ही कुठल्याही प्रकारचा कुरापतखोरपणा नसून, युद्धखोरपणा नसून, ही फक्त आणि फक्त आपलं सार्वभौमत्व राखण्यासाठी आपल्या देशातल्या इनोसंट सिटीजन्सला, आपल्या देशातल्या निष्पाप लोकांना जेव्हा पाकिस्तान दहशतवादाच्या माध्यमातून टार्गेट करतोय, त्यांच्या विरोधात जी दहशतवादी तळं आहेत जिथे त्यांना ट्रेनिंग दिलं जातं, जिथे त्यांना पोचलं जातं, त्या दहशतवादी तळांविरुद्ध केलेल्या कारवाईच्या विरोधात पाकिस्तानला देश म्हणून उतरण्याची गरज काय आहे
हेच दाखवण्यासाठी भारतानं आता जागतिक स्तरावरती आपली भूमिका मांडल्यानं भारताच्या या भूमिकेला नक्कीच पाठिंबा मिळेल. काय वाटतं तुम्हाला कर्नल डगे याबाबतही? नक्कीच भारत हा रिस्पॉन्सिबल पॉवर आहे आणि तशाच प्रकारचं बिहेवियर मागच्या काही दिवसांमध्ये राहिलेलं आहे. आपण डॉझियर दिले, आपण आपली भूमिका त्यांना समजावून सांगितली. हल्ला करण्याच्या अगोदर सुद्धा जे आहे आम्ही त्यांना विश्वासात घेतलं आणि त्याच्यानंतर सुद्धा मागच्या 2 दिवसांच्या जर पत्रकार परिषदा पाहिल्या असतील तर वेळोवेळी आपण स्पष्टपणे त्या पत्रकार परिषदांमध्ये सुद्धा सांगितलं की नॉन एस्केलेटरी इन नेचर, आम्हाला युद्ध वाढवायचं नाही, आमची कुठलीही कृती तशी त्या ठिकाणी नसणार आहे. मी रेसिप्रोकल नेचरमध्ये आम्ही जे आहे त्याला रिस्पॉन्ड करणार आहे. म्हणजे याच्यापेक्षा आणखी रिस्पॉन्सिबल भूमिका कुठलीच असू शकत नाही. पण जसं मी सांगितलं, पाकिस्तानला रेड लाईन क्रॉस केल्यानंतर मग मात्र जे आहे आमच्याकडे कुठला पर्याय नाही आणि अशा प्रकारची खमकी भूमिका भारताने त्या ठिकाणी घेतली असेल. मार्को रुबियोशी डॉक्टर एस जयशंकर त्यावेळेस बोलले, त्यावेळेस स्पष्टपणे त्यांनी सांगितले असेल की एस्केलेशन कोण करतंय? पाकिस्तान करतंय. म्हणून तुम्ही जो सल्ला त्या ठिकाणी देताय की हे युद्ध जे आहे भडकेल, आणखीन जे आहे याला एस्केलेट होईल, असं तुम्ही करू नका. तर भारताने सांगितलं असेल की आम्ही हे करतच नाहीये, बट इनफ इज इनफ. ही रेड लाईन आता क्रॉस केल्यामुळे आम्ही सुद्धा जे आहे निर्णायक कारवाई त्या ठिकाणी करणार, अशा प्रकारची भूमिका जी आहे भारताने घेतली असेल. आणि पुन्हा जी मित्र राष्ट्र आहेत त्याचबरोबर जगातले जे वेगवेगळ्या प्रकारचे देश आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधून आपली भूमिका त्यांना समजावतोय. जनमत जे आहे आपल्या बाजूने असावं आणि पाकिस्तानवर दबाव करू. कारण पाकिस्तानकडे आज एक शेवटचा पट्टा जो राहिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये तो म्हणजे न्यूक्लिअर वेपन्स. त्याच्याशी संबंधित जे आहे आपला बंदोबस्त सगळा त्या ठिकाणी तगडा आहे, पण तिथपर्यंत त्यांनी न्यूक्लिअर वेपन्स वापरूच नाही. म्हणून हा आंतरराष्ट्रीय दबाव खूप महत्वाची भूमिका अदा करणार आहे. कारण पाकिस्तानकडे दुसरा जो आहे भारतासमोर येणाऱ्या काळामध्ये उभा राहण्यासाठी, मुकाबला करण्यासाठी जे आहे त्याला खूप अवघड जाणार आहे. काही तासांमध्ये टिकला नाही तो पुढचे काही दिवस काय टिकेल ही सुद्धा जी आहे म्हणजे आपण त्यांना कमी लेखत नाही. त्यांच्याकडे मिसाईल्स आहेत, त्यांच्याकडे ती क्षमता आहे. पण एकूणच सगळा हा रागरंग पाहता पाकिस्तान जो आहे फार काळ टिकणार नाही. पण तो अण्वस्त्रधारी देश आहे आणि त्याला जर टॅकल करायचं असेल तर आंतरराष्ट्रीय दबाव अमेरिका, रशिया यांच्यासारखी राष्ट्र महत्वाची भूमिका अदा करू शकतात. पुन्हा मागचा मुद्दा थोडक्यात मी त्या ठिकाणी कंप्लीट करतो की त्या पत्रकार परिषदेमध्ये जे आहे त्यांनी ऍक्सेप्ट केलं. हे यासाठी ऍक्सेप्ट केलं कारण ती फायटर जेट भारताच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी पडली आणि त्या जैसलमेरला पडलेल्या फायटर जेटमध्ये एका पायलटला जे आहे पकडण्यामध्ये भारताला यश मिळालं, अशा प्रकारची बातमी आलेली आहे. मग ही बातमी आल्यानंतर पुन्हा भारत जे आहे किंवा संपूर्ण जगामध्ये हे सगळं जाईल. त्याच्यामुळे आधीच त्यांनी हे ऍक्सेप्ट केलं असेल की हो आमचे जे पडले म्हणून अगोदरच त्या ठिकाणी सांगावं आणि त्याच्या माध्यमातून जे आहे हा आकडा 2 पर्यंतच त्यांनी मर्यादित ठेवला असेल. 5 फायटर जेट तुमच्या माध्यमातून जी माहिती मला कळतीये की 5 फायटर जेट जे त्या ठिकाणी पडलेले आहेत. आणि बाय द वे हे फायटर जेट कुठले आहेत? JF-17, F-16 म्हणजे अत्यंत अत्याधुनिक मानले जाणारे अमेरिकन बनावटीचे F-16, अत्यंत अत्याधुनिक मानले जाणारे चायनाकडून घेतलेले JF-17. म्हणजे बघा, चुकीचा मित्र असला तर कसा त्याचं नुकसान होतं. चुकीचा मित्र चायना आणि त्या चुकीच्या मित्राकडून JF-17 त्यांनी त्या ठिकाणी चायनाकडून सुद्धा अजूनही त्यांना काय फार त्यांना मोठ्या प्रमाणात समर्थन मिळताना दिसत नाहीये. म्हणजे तुर्की सोडला तर अजूनही खुल्यापणाने किंवा खुल्या दिल्याने त्यांचा कुठलाही मित्र समर्थन करण्यासाठी पुढे आलेला नाहीये. तुर्की, इराण, चायना हे तीनच जे आहेत उघड उघड त्याच्या पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत. आणि काही अंशी ड्रोनच्या माध्यमातून आणि ऑफकोर्स चायना हा त्यांचा तो जो आहे शस्त्रास्त्रांचा सपोर्ट करणारा आहेच. हे जर सोडलं तर बाकीचे देश ज्यांनी नावं आपल्याला त्या ठिकाणी घेता येईल, मलेशिया, बरं त्याही पलीकडे जाऊन सोमालिया, ज्याला स्वतःला खायला भाकरी नाही, त्या सोमालियाचा पाठिंबा भेटला काय न भेटला काय उघड्यापाशी नागडं गेलं, काय मिळणार त्यात? 1 मिनिट. वेस्टर्न नेव्हल कमांडचं खूप मोठं यश आपण याला म्हणू शकू. आणि जसं तुम्ही सांगितलं की 1971 मध्ये सुद्धा ऑपरेशन ट्रायडंटच्या माध्यमातून आपण कराचीचं नेव्हल ब्लॉकेट त्या ठिकाणी केलं होतं आणि तसाच काहीसा अनुभव काही तासामध्येच कराची बंदरामध्ये जे आहे आपल्याला त्या ठिकाणी हल्ला करता आला आणि एक प्रकारे जे आहे तिथे मोठ्या प्रमाणावर आग लागली, अशाही बातम्या आपल्या समोर त्या ठिकाणी येत आहेत. नौदल जे आहे आपलं सामर्थ्यशाली आहेच. 1971च्या कंपॅरिझन मध्ये आता तर जे आहे भारताचं नौदल खूप सामर्थ्यशाली आहे. आज घडीला आपल्याकडे संपूर्ण भारतीय बनावटीची अशा प्रकारचे जे आहे INS विक्रांत आहे, त्याचबरोबर INS विक्रमादित्य आहे. आणि INS विक्रांत विषयी जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर ही विमानवाहू नौका आहे. त्या ठिकाणाहून मोठ्या मोठ्या प्रकारचे फायटर जेट्स जे आहेत ते उड्डाण घेऊ शकतात. आणि अशी एवढी तगडी सिस्टम अरेबियन सी मध्ये ऑलरेडी असताना INS विक्रांत आहे, त्याचबरोबर INS विक्रमादित्य त्या ठिकाणी आहे आणि बाकीच्याही पाणबुडे आपल्या सोबत त्या ठिकाणी आहेत. तर नौदलाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं पाकिस्तानच्या नौदलाच्या कंपॅरिझन मध्ये आपण खूप स्ट्रॉंग आहोत, खूप मोठे सामर्थ्यशाली आहोत. त्यामुळं नौदलाचा जो आहे पाकिस्तानच्या नौदलाचा आपल्या समोर निभाव लागण्याचा काही प्रश्नच नव्हता. आणि अशा प्रकारचा अटॅक आपण कराची, इस्लामाबाद मध्ये जर करू शकलो, जे ऑलरेडी केलेलं आहे, तर या ठिकाणाहून हे दिसतं की पाकिस्तान जो आहे तो सर्वच बाजूने घेरला गेलेला आहे आणि त्याच्यामुळे पाकिस्तानचा आपल्या समोर निभाव लागणं हे खूप अवघड आहे. हेच या सगळ्या बातम्यांवरून आपल्याला एकत्रितपणे लक्षात येते. साठी म्हणजे पाकिस्तानचं एकंदरीत आपण सगळी रचना बघितली तर पाकिस्तानसाठी कराचीवरचा हल्ला हा त्यांच्यासाठी आपण म्हणू शकतो त्यांचा कपाळ मोक्ष इथे झालेला आहे. इस्लामाबाद पर्यंत भारत जाऊन पोहोचलाय. त्यांची सगळी महत्वाची शहरं असतील लाहोर,
इस्लामाबाद, रावळपिंडी, कराची, अगदी अबिटाबाद पर्यंत हल्ले झालेत. अबिटाबाद हे शेवटचं टोक आहे, ज्या अबिटाबादमध्ये ओसामा बिन लादेनला अमेरिकेने तिथे मारलं होतं आणि पाकिस्तान एकीकडे म्हणतात की आम्ही दहशतवादाला समर्थन देत नाही, दहशतवादाला आम्ही कुठल्याही प्रकारचं खतपाणी घालत नाही. जगातला सगळ्यात मोठा दहशतवादी तिथेच पकडला गेला होता. काल आपण रडताना बघितलं होतं ज्या प्रकारच्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना तिथे ही सगळी घटना तिथे घडतात आणि आता थेट कराचीपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. पाकिस्तानच्या म्हणजे तुम्हाला फोर्सेस मधले एक अधिकारी तुम्हाला म्हणून मला विचारायची इच्छा आहे, या क्षणी काय वातावरण असेल तिथे पाकिस्तानच्या सैन्यामध्ये, मोरालचं त्यांच्या काय, इतके सगळे हल्ले चारी बाजूनी होत आहेत, देशांतर्गत आता यादवीचं दृश्य तिथे सुरू झालेलं आहे, तुमच्या लष्कर प्रमुखांना हटवलं जातं, मोराल कुठे असेल पाकिस्तानी सैन्याचं? नाही, मनोधैर्य तर जे आहे जबरदस्त खचलेलं असणार, याविषयी काही वादच नाही. आणि ज्या प्रकारच्या म्हणजे पाकिस्तानच्या सैन्यानेही माझ्या मते कधी त्या ठिकाणी विश्वास ठेवला असेल की काही तासांमध्ये, काही दिवसांचाही प्रश्न नाही, काही तासांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांची पिछेहाट होईल हा त्यांनी विचार केला नसेल. आणि ज्या प्रकारच्या घटना घडत आहेत, ज्या प्रकारच्या बातम्या त्या ठिकाणी येत आहेत, त्या अनुषंगाने जे आहे त्यांचं मनोधैर्य प्रचंड प्रमाणामध्ये खचलेलं असणार. असं जरी असलं तरी त्यांच्याकडे अजूनही काही केपेबिलिटीज आहेत, अजूनही काही क्षमता आहेत, मिसाईलच्या माध्यमातून आणि बाकी माध्यमातून ते रिटॅलिएट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू शकतात. पण मुद्दा हाच आहे की त्यासाठी त्यांच्याकडे नेतृत्व आहे का, त्यासाठी जे आहे आंतरराष्ट्रीय दबावाला ते झुगारून त्या ठिकाणी देऊ शकतात का, हा अत्यंत महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी असणार आहे. आणि हे सगळं कन्सिडर करता पाकिस्तान सामरिक दृष्ट्या येणाऱ्या किती दिवस आपल्या समोर टिकेल हा खरंच मोठा प्रश्न आहे आणि ते अवघड दिसतंय. पण पाकिस्तान आहे, कारण हाच पाकिस्तान आहे ज्याने 1970च्या दशकामध्ये अशा प्रकारचे विधान त्यांच्या राष्ट्राध्यक्षांनी केलं होतं की आम्ही गवताची पाती खाऊ, गवताची पानं त्या ठिकाणी खाऊ, पण भारताविरुद्ध जे आहे न्यूक्लिअर मिसाईल बनवू, आम्ही भारताविरुद्ध जे आहे 1000 वर्ष लढू. अशा प्रकारची जर मेंटॅलिटी असतील, भुके मरतील, काय जे व्हायचं ते त्या ठिकाणी होईल, पण भारतद्वेष त्यांच्या नसानसामध्ये भिनलेला आहे. या मेंटॅलिटीमध्ये ते वागलेले आहेत, राहिलेले आहेत. तर त्या अनुषंगाने जे आहे आता बघू किती रिटॅलिएट करतात का, त्यांना जे आहे काहीतरी आता तरी या सगळ्या अनुभवावरून काहीतरी जे आहे शहाणपण त्या ठिकाणी येईल आणि कुठेतरी जे आहे आणखीन भलं होण्यासाठी ते प्रयत्न करतील, अशी आपण आशा करूया. ही आपण तुम्हाला दाखवतो एक म्हणजे दृश्य बघू शकता आपण, ही पाकिस्तानातली थेट दृश्य आहेत. पाकिस्तान मधल्या परिस्थितीची ही दृश्य एक तुम्ही बघू शकता. तो दो तस्वीरें, एक तरफ देखिए एलओसी पर और दूसरी तरफ बहावल नगर में लोगों से कहा गया है कि इलाका खाली कर दीजिए, यहां से हट जाइए. अब कहां जाएंगे, अगला धमाका कहां होगा, ये भी बताने के लिए सेना जो है वो कुछ बता नहीं पा रही है. लोगों को वहां से हटाया जा रहा है, लेकिन सेना ये बता नहीं पा रही है कि आखिर जाना है तो कहां जाना है, क्योंकि अगला हमला प्रिडिक्ट नहीं कर सकते, ना उसे रोक सकते हैं. प्रमोद शर्मा इस वक्त हमारे साथ जुड़े हुए हैं. प्रमोद, लगातार भारत की प्रलयंकर तोपें गरज रही हैं सीमा पर. ही परिस्थिती आपण बघत होतो, ही सध्याची दृश्य ज्या प्रकारे येत होती आपल्याला पाकिस्तानमधून की तिथे कशा प्रकारे वारंवार, मगाशी आम्ही तुम्हाला लाहोरमध्ये दृश्य दाखवली, आता आणखी दृश्य पाकिस्तानात येत आहेत. कशा प्रकारे बहावलपूरमध्ये सुद्धा आता इमर्जन्सीची सिच्युएशन तिथे डिक्लेअर करण्यात आलेली आहे. कर्नल ढगे, तुमचा मुद्दा पूर्ण करा मगाचा. येस, म्हणजे ह्या सुद्धा सगळ्या बातम्या आपल्या समोर त्या ठिकाणी येत आहेत. आणि म्हणजे मुळात मी मुद्दा हा सांगत होतो की पाकिस्तानची ओव्हरऑल सगळी जी सिच्युएशन आहे त्या अनुषंगानं पाकिस्तान हा खरोखरच भारताच्या लष्करी सामर्थ्यासमोर टिकू शकत नाहीये, हे सत्य त्या ठिकाणी. फक्त न्यूक्लिअर वेपनचं कार्ड त्याच्याकडे आहे. पण त्याच्या अगोदर जाण्या अगोदरच मला वाटतं की काही त्यांनी फेस सेव्हर मेजर्स केले की त्यांच्या लष्कर प्रमुखाला हटवणं असो किंवा अमेरिकेच्या सो कॉल्ड दबावाखाली येऊन काहीतरी भारताशी चर्चा करून काहीतरी कॉम्प्रोमाइज फॉर्म्युला त्या ठिकाणी घेणं याच्यात असो. पण असा कॉम्प्रोमाइज फॉर्म्युला जरी झाला तरी काही अंशी जे आहे पाकिस्तानला या कारवाईपासून वाचता येईल. पण भारतानं त्याचा जो दहशतवादाविरुद्धचा रिझॉल्व्ह आहे, जोपर्यंत तो प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व्ह होत नाही, जोपर्यंत दहशतवादाचं खऱ्या अर्थानं कंबरड आपण मोडत नाही, तोपर्यंत हा लढा थांबवू नये आणि भारत थांबवणार नाही असं मला वाटतं. कारण फक्त मिलिटरी ऍक्शन जे अत्यंत डिसिजिव्ह आहे, नो डाऊट अबाउट दॅट, पण मिलिटरी ऍक्शनच्या पलीकडे सुद्धा जे आहे पाकिस्तानवर ऍक्शन घेणं आवश्यक आहे, जी ऑलरेडी आपण सुरू केलेली आहे. त्यामधली एक सगळ्यात महत्वाची बाब मला जी वाटते त्याची आर्थिक कोंडी करणं. आणि त्या आर्थिक कोंडी करण्यासाठी आता उद्या परवाच IMF ची जी बैठक आहे ज्याच्या माध्यमातून $7 बिलियन एक प्रकारे जे आहे बेलआउट
पाकिस्तानला मिळण्यासाठी त्याची धडपड त्या ठिकाणी सुरू आहे. भारतानं तिथे जबरदस्त त्या ठिकाणी विरोध करावा किंवा आपली जी आहे बाजू त्या ठिकाणी मांडावी. भविष्यामध्ये सुद्धा FATFच्या माध्यमातून, फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या माध्यमातून पाकिस्तानला कसं ग्रे लिस्टमध्ये टाकता येईल, ब्लॅक लिस्टमध्ये टाकता येईल या प्रकारची प्रूफ आपण त्या ठिकाणी द्यावे. असं जर आपण केलं तर पाकिस्तानची आर्थिक कोंडी होईल आणि आर्थिक कोंडी झाली तर पुन्हा पाकिस्तान जो आहे असा सामरिकदृष्ट्या जे आहे भारताविरुद्ध जुर्रत करण्यासाठी तयार होऊ नये हा सुद्धा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करावा. त्याचबरोबर दहशतवादाला सपोर्ट करणं यासाठी सुद्धा प्रयत्न करावा. वेगवेगळ्या अँगलनं, राजनैतिक स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर, आर्थिक स्तरावर आणि मिलिटरीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं, सामरिक दृष्टिकोनातून सुद्धा जे आणखी एक मोठी बातमी येते बहावलपूरमध्ये. जसं आपण मगाशी सांगितलं, बहावलपूरमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आलेली आहे. पाकिस्तानातल्या या शहरावरती भारतानं मगाशी हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये बहावलपूर शहराचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि तिथे आता जो सगळ्यात महत्त्वाचा इथला अपडेट आहे, बहावलपूर हा हाफिज सईदचा महत्त्वाचा तिथे अड्डा आहे, तिथे तळ आहे. बहावलपूरच्या मदरशांमध्ये ही दहशतवाद्यांची फॅक्टरी हाफिज सईद चालवतो. मुंबई हल्ल्यांचा मास्टर माइंड हाफिज सईद हा देखील तिथे असतो. भारतात अनेक जे हल्ले मधल्या काळामध्ये झालेले आहेत दहशतवादी हल्ले, त्याचा मास्टर माइंड हाफिज सईदचा अड्डा आहे आणि तिथे आता भारतानं हल्ला केलाय, थेट हल्ला तिथे केलाय. हा हल्ला तिथे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कालही आपण बघितलं की बहावलपूरमध्ये भारतानं हल्ला केला होता आणि आता ही दृश्य बहावलपूरमध्ये यानंतर या दहशतवाद्यांची फॅक्टरी जिथे चालवली जाते बहावलपूरमध्ये, तिथे भारताने हा हल्ला केलेला आहे आणि तिथे आणीबाणीची परिस्थिती जी आता घोषित करण्यात आलेली आहे. मौलाना मसूद अझहर आणि हाफिज सईद ही दोन नावं टार्गेटवरती होती. आपण बघितलं कालचे सुद्धा आले कर्नल ढगे आणि आजचाही हल्ला, ही दोन महत्वाची माणसं खरं तर रडारवरती होती. यांचे दहशतवादी तळ, यांचे दहशतवादाचे अड्डे, तिथून ही दहशतवादाची फॅक्टरी चालवली जाते, तिथे भारताने टार्गेट केलं होतं. पण आता पाकिस्तानच्या त्या ॲक्शनमुळे कुठेतरी त्यांनाही आता याची किंमत, फक्त दहशतवादाविरुद्ध असलेली लढाई आता संपूर्ण पाकिस्तानात त्याची किंमत चुकवावी लागते. काय म्हणाल? बहावलपूर जे आहे जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर होतं आणि नक्कीच कालचा म्हणजे परवाचा जो हल्ला आपण त्या ठिकाणी केला त्यामध्ये या बहावलपूर मधल्या जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयाला जे उद्ध्वस्त करण्यामध्ये, तिथे जे एक प्रकारे त्यांचं ट्रेनिंग सेंटर आहे त्याला उद्ध्वस्त करण्यामध्ये यश मिळालं होतं. मोठ्या प्रमाणावर ऍक्टिव्ह टेररिस्ट हेही मारले गेले होते आणि या मौलाना मसूद अझहरच्या नातेवाईकांपैकी 10 पेक्षा सुद्धा जास्त नातेवाईक त्याचे यामध्ये ठार मारले गेले होते आणि सर्वात महत्वाचा त्याचा भाऊ जो असगर आहे तो सुद्धा यामध्ये ठार मारला होता. हाच आहे जो 1999चा IC 814 हायजॅक अफगाणिस्तानमधलं हे सगळे तर ते कंदहार हायजॅक जे प्रकरण होतं त्याचा मास्टर माइंड हाच तो मसूद अझहरचा भाऊ त्या ठिकाणी होता. 2001 मध्ये जम्मू काश्मीरच्या असेंब्लीवर हल्ला करणारा हाच तो त्या ठिकाणी त्याच्यात होता. 2016 मध्ये पठाणकोट एअरबेसवर हल्ला करणारा हाच तो भाऊ होता आणि हा जैश ए मोहम्मदचा ऑपरेशनल कमांडर. म्हणजे खऱ्या अर्थानं मसूद अझहर जो आहे तो आजारी असतो आणि बाकीच्या त्याच्या ऍब्सेन्समध्ये डे टू डे बेसिसवर या दहशतवादाशी संबंधित अत्यंत महत्वाचे निर्णय, मग ते फंडिंग असो, रिलिजियस इंडॉक्ट्रिनेशन असो, रिक्रुटमेंट त्या ठिकाणी असो, वेगवेगळ्या दहशतवादी हल्ल्यांचं प्लॅनिंग असो आणि भारतामध्ये त्याचं एक्झिक्युशन करणं असो, यामध्ये या रऊफ असगरचं जे आहे अत्यंत महत्वाची भूमिका त्या ठिकाणी होते आणि त्याचाच जो आहे काटा काढण्यामध्ये, एक प्रकारे जे आहे त्याला इलिमिनेट करण्यामध्ये आपल्याला यश मिळालं अशी बातमी त्या ठिकाणी मिळाली होती. त्याच्याही पुढे जाऊन आता याच बहावलपूरमध्ये जे आहेत मदरशांच्या नावाखाली, मस्जिदच्या नावाखाली हे सगळे दहशतवादाची ट्रेनिंग स्थानं त्या ठिकाणी त्याच्यात आहेत आणि आतापर्यंतचे जे इंटेलिजंट इनपुट आहेत त्याच्यानुसार जे आहे साधारणतः 21 दहशतवादाची तळं आहेत. त्या 21 दहशतवाद्यांच्या तळापैकी फक्त 9 तळांना जे आहे आपण टार्गेट केलं. म्हणजे आता सुद्धा जे आहेत 12 दहशतवाद्यांची तळं ही पाकिस्तानमध्ये, पाकव्याप्त काश्मीरमध्ये उपलब्ध आहेत. आता फक्त रिअल टाइम बेसिसवर बघायचंय की तिथे किती ऍक्टिव्ह टेररिस्ट आहेत, आज घडीला सुद्धा जे आहे तिथे ट्रेनिंग नेटवर्क आहे का, आणि जर असं असेल तर आपलं जे हे ऑपरेशन सिंदूर आहे हा दहशतवादाविरुद्धचा लढा त्या ठिकाणी, तर ऑपरेशन सिंदूरच्या पुढच्या फेजेसमध्ये माझ्या मते हे सुद्धा त्या ठिकाणी असणार आहेत. आणि त्याच अनुषंगानं आज जे बहावलपूरमध्ये पुन्हा हल्ले झाले, म्हणजे ऑलरेडी आपण इनिशियली जे केले होते त्या 9 टार्गेट पैकी त्या ठिकाणी हल्ले केल्यानंतर आज पुन्हा जे आहे बहावलपूरमध्ये त्या ठिकाणी हल्ले झाले, यामध्ये माझ्या मते नक्कीच अशा प्रकारचे जे टेररिस्ट इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याला सुद्धा उद्ध्वस्त करण्यासाठी आपण अटॅक केलेले असणार. आणि ही सगळी परिस्थिती पाहता तिथल्या जनतेलाही माहित असेल की इथे तर जे आहे फार मोठ्या प्रमाणावर दहशतवादाचं केंद्र आहे, असे हल्ले त्या ठिकाणी आणखीन होऊ शकतात. म्हणून तिथे आणीबाणीची परिस्थिती सुद्धा तिथल्या लोकल प्रशासनानं लावली असेल अशी शक्यता आहे. इतरही शहरांमध्ये परिस्थिती असू शकते. कशा प्रकारे त्यांना रिॲक्ट करत असेल सगळ्या शहरांमध्ये, पाकिस्तानमध्ये आता इस रात की सुबह नाही असं चित्र असेल, ही रात्र एकदा कधी संपते असं कदाचित त्यांच्या सैन्याला वाटत असावं. खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी तर जे आहे रात्र वैरायची आहे. म्हणजे त्यांनी कधी अपेक्षा केली नसेल की काही तासांमध्ये आणि एका रात्रीमध्ये
होत्याचं नव्हतं होईल किंवा इतका जबरदस्त इम्पॅक्ट त्या ठिकाणी पडेल. आणि म्हणजे पाकिस्तानची सामान्य जनता जी आहे ती तर पाहतच होती की यार BLA सारखे एक संघटना जी आहेत अशा प्रकारची आपली पूर्णच्या पूर्ण ट्रेन हायजॅक करू शकतात, ज्यामध्ये पाकिस्तानच्या लष्कराचे कर्मचारी त्या ठिकाणी आहेत, ISIचे कर्मचारी आहेत, कॉन्व्हॉय उडवल्या जाते हे तर त्यांना माहित होतं. पण त्यांनी जे आहे आपलं लष्कर एवढ्या मोठ्या प्रमाणावर निष्क्रिय असेल अशी कल्पनाही केली नसेल. आणि मागच्या काही तासांमध्ये दिसतंय हे पाकिस्तानचं लष्कर एवढं निष्क्रिय आहे, आमच्या जीवाची बेसिक काळजी सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकत नाही. आणि त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जे आहे नक्कीच पाकिस्तानच्या लष्कराविरुद्ध, पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वाविरुद्ध प्रचंड असंतोष जो जनतेच्या मनामध्ये, त्याचबरोबर राजकीय नेतृत्वामध्ये जो सुद्धा आहे तो येणाऱ्या काळामध्ये नक्कीच रस्त्यावर येईल. लोक जे आहेत त्याला एक्सप्रेस करतील आणि या असंतोषाला जे आहे कुठेतरी लष्करी नेतृत्वाला सामोरं जावंच लागेल. आणि म्हणूनच आपली आधीच जी चर्चा चालू होती की लष्कर प्रमुखावर त्याचा सगळा जो आहे एक प्रकारचा परिणाम होतो की काय, त्याची उच्चाटबांगडी होती की काय, ही शक्यता जी आहे आपल्याला त्या ठिकाणी नाकारता येत नाही. अगदी ढगे सर, या सगळ्यामध्ये आपण बघितलं की ज्या वेळेला भारतानं प्रतिहल्ले पाकिस्तानवर करायला सुरुवात केली त्यावेळेला पहिल्यांदा बातमी आली पाकिस्तानचे लष्करी अधिकारी पळून जाताना विमान रोखण्यात आलेलं आहे. सगळ्या विमानानं निघाले होते, चार्टर्ड प्लेननं त्यांचे नेते पळून जाण्याच्या तयारीत होते. त्यानंतर शाहबाज शरीफ हा बंकरमध्ये लपल्याची माहिती आणि त्या सूत्रांकडून त्या बातम्या येत होत्या. कसली लक्षणं आहेत पाकिस्तानची? मग एवढी परिस्थिती होणार होती तर हल्ल्याचं हे नसतं पाऊल उचलायचं कशाला, हा एक मोठा प्रश्न आहे. मोठा कल्प्रिट जो आहे तो मुल्ला मुनीर आहे, त्याची महत्वाकांक्षा आहे. बघा, पाकिस्तानचं लष्कर म्हणजे पुन्हा इतिहासापासून आतापर्यंत अनप्रोफेशनल आहे. दुसरी गोष्ट प्रचंड भ्रष्टाचारी आहे. त्या ठिकाणी पिझ्झा जनरल राहणार आहेत, प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करतात आणि या संपत्तीच्या माध्यमातून युरोपियन देशांमध्ये जे आहेत ते संपत्ती त्या ठिकाणी खरेदी करतात. हा आतापर्यंत त्यांचा इतिहास त्या ठिकाणी सांगतो. आणि त्यांच्या लष्करामध्ये सुद्धा जे आहे, ज्यावेळेस बाय द वे मी लष्कर म्हणतोय, मला आर्मी, नेव्ही, एअरफोर्स हे तिन्ही दल त्या ठिकाणी म्हणायचे आहेत. प्रचंड गटातटाचं राजकारण सुद्धा जे आहे प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी चालतं, ही दुसरी गोष्ट. आणि मुळातच बघा, भारताचं लष्कर आणि पाकिस्तानचं लष्कर फरक कसा आहे लक्षात घ्या. आपल्याकडे जे आहे IMA, इंडियन मिलिटरी अकॅडमी जी आहे, जी ट्रेनिंग अकॅडमी आहे, त्याचा जे मुख्य दरवाजा आहे तिथं चेटवुड्स प्रिन्सिपल आहे, ज्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की कुठलाही अधिकारी जो आहे त्या अधिकाऱ्यासाठी टॉप मोस्ट प्रायोरिटी काय असावी, देशहित. त्याच्यानंतर सेकंड प्रायोरिटी त्याच्या ठिकाणी काय असावी, ज्या ऑफिसरला, ज्या जवानांना तो कमांड करतो ते त्याचं त्या ठिकाणी जे आहे प्रायोरिटी असावी. आणि सगळ्यात शेवटी स्वतःविषयी त्याने विचार करावा. पाकिस्तानमध्ये जे आहे एक्झॅक्टली याचं उलट आहे. टॉप मोस्ट प्रायोरिटी त्यांची काय आहे, स्वतःचा स्वार्थ. आणि मग सगळ्यात शेवटी माझ्या मते जे आहे देशाचं काय होईल याच्याविषयी ते विचार करत असतील. तर स्वतःचा स्वार्थ असल्यामुळेच एवढा प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचारी आहेत. आणि ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेतली तर ज्यावेळेस देशाला गरज आहे त्यावेळेस देशासाठी उभं न राहता, राजीनामा सत्र त्या ठिकाणी सुरू झालं, देशासाठी उभा न राहता